मित्र हो, जर तुमचं पोट दररोजच्या दररोज व्यवस्थित साफ होत नसेल, शौचासला कडक होत असेल, जोर द्यावा लागत असेल, जास्तीचा वेळ लागत असेल, तिथं आग पडत असेल, दुखत असेल, कधी मधी रक्त पडत असेल, तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल, पोट फुगल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला वरून ढेकरा खालून पात जात असतील किंवा काही केल्या तुमच्या पोटातला गॅस निघूनच जात नसेल, त्यामुळे तुम्हाला बेचैन होत असेल, अस्वस्थ वाटत असेल, तुमची झोप याच्यामुळे खराब होत असेल किंवा तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तोंडामध्ये गुळण्या येणं, छातीमध्ये जळजळ करणं, पोटामध्ये भडभड करणं, मळमळ उलटी होणं, भूक व्यवस्थित न लागणं, थोडं जरी खाल्लं तरी लगेचच पोट भरल्यासारखं वाटणं, अपचनाचे त्रास वारंवार होणं, या सगळ्या समस्या जर होत असतील आणि त्याच्यामुळे तुमचं एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आला असेल, कारण याचा असा आहे की जेव्हा तुमची पचनशक्ती अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या कारणामुळे बिघडून जाते, तेव्हा तुमची मानसिक स्थिती देखील बिघडून जाते आणि एकूणच तुमच्या शरीराच्या सर्व पेशींना, सर्व अवयवांना पुरेसे पोषक घटक मिळत नाहीत आणि तुमचं शरीर वरचेवर कमजोर होतं, तुम्हाला वेगवेगळे आजार व्हायला लागतात। आणि म्हणून या सगळ्या समस्या कायमस्वरूपी घरच्या घरी नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे आणि 5 सोपे अगदी घरच्या घरी करता येतील असे परिणामकारक शास्त्रोक्त उपाय देखील सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर माझ्या सोबत ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही करा। या स्टेप जर करताना तुमच्या चुकल्या किंवा काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही केलात तर या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तुम्हाला तोटाच होऊन बसेल। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात सुरुवातीला आपण पचनाचे हे सगळे त्रास कमी होण्यासाठीचे 10 सोपे, अगदी सहज करता येणारे, घरच्या घरी कुठल्याही क्लासला, जिमला न जाता करता येणारे, कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय, कष्टाशिवाय, वेदनेशिवाय करता येणारे हे प्रकार आहेत। तुम्ही लहान असा, प्रौढ असा किंवा वयस्क असा, सर्वजण हे व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात आणि सगळ्यांना याचा चांगला फायदा होईल। तुम्हाला त्रास असो किंवा नसो, असलेला त्रास कमी करण्यासाठी मदत होईल, त्रास नसेल तर तुमची पचनशक्ती अजून मजबूत होण्यासाठी मदत होईल आणि भविष्यात असे प्रकार, असा त्रास तुम्हाला होण्यापासून नैसर्गिक बचाव होईल। पहिल्यांदा आपल्याला काय करायचे की आपली बॉडी व्यायामाच्या प्रक्रियेमध्ये नेण्यासाठी तयारी करायची। त्यासाठी काय करायचे, साधं सुखासनामध्ये बसा, सरळ तुम्ही अशा प्रकारे चिन मुद्रेमध्ये बसू शकता, ध्यान मुद्रेमध्ये डोळे बंद करायचे, लांब श्वास घ्यायचा दीर्घ आणि हळूहळू सोडायचाय, मन रिलॅक्स ठेवायचंय। आतापर्यंत दिवसभर, रात्रभर, काल, परवा, उद्या काय होणार आहे सगळं डोक्यातून काढून टाकायचंय। हा वेळ फक्त आणि फक्त आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी आहे, दिवसभर राबणाऱ्या शरीरासाठीचा हा वेळ आहे, त्यामुळे डोक्यात बाकीच्या गोष्टी कुठल्याही नको आहेत। लांब श्वास घ्यायचाय, लांब सोडायचाय, 3-4 वेळा तुम्ही हे करायचंय। अशा प्रकारे तुम्हाला बॉडीला रिलॅक्स करायचंय आणि आता व्यायामाच्या प्रक्रियेमध्ये बॉडीला सामील करायचंय। यानंतर तुम्हाला काय करायचंय, वॉर्मअप करायचंय। वॉर्मअप साठी काय करायचंय, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बसायचंय, मी तुम्हाला दिसेल असे सांगतोय। पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, हात तुम्ही अशा प्रकारे ठेवायचे आहेत बाजूबाजूला आणि तुमचे जे पाय आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला हलवायचे आहेत। याचं कारण असं आहे की हे सगळे व्यायाम प्रकार करत असताना आपल्याला पायाचा खूप चांगला उपयोग होणार आहे, त्यामुळे पायाच्या मांसपेशींचं वॉर्मअप अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय 1-2 मिनिट। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, बाजूबाजूला पाय हलवल्यानंतर पाय तुम्हाला आदळायचे अशा प्रकारे, हळूहळू, सावकाश, दुखत असतील तर अजून सावकाश, तुमच्या हिशोबाने, जास्तीचा ताण येऊ द्यायचा नाही, लोड घ्यायचा नाही, राम कृष्ण हरी म्हणायचं आणि चालायचं, खेळत मिळत करायचं, लोड घ्यायचा अजिबात नाही। आपल्याला नैसर्गिकरित्या दुरुस्त व्हायचंय का नाही, औषध गोळ्या तुमच्या चालू असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद किंवा कमी करायच्यात ना, औषध गोळ्याची गरज वेळ येऊ नये,
असं तुम्हाला वाटतंय ना, मग तुम्हाला हे व्यायाम करावेच लागतील. हे अशा प्रकारे आदळून घ्यायचं सोबत दोन्ही, त्याच्यानंतर एक दुसरा अशा प्रकारे हलगी कशी वाजते तसं करायचंय. अजिबात लोड घ्यायचा नाही, मनातल्या मनात हलगी वाजवायची, लक्षात घ्या. आता पाहूया सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार. तुम्हाला दोन्हीही गुडघे अशा प्रकारे थोडेसे किंचित दुमडून घ्यायचे आहे. घेतले दुमडून. तुमचा जर गुडघा जास्त दुखत असेल तर तुम्ही अजून थोडस कमी अंतर घेऊ शकता. जर चांगल्या प्रकारे घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा अँगल ठेवू शकता. आता काय करायचं, तुम्हाला डावा गुडघा जो आहे त्याच्या खाली तुम्हाला दोन्ही हातांनी पकडायचं आहे. बघा इथं दिसायला लागले, तुम्हाला दिसेल असं सांगतोय. हे अशा प्रकारे पकडलं, पाठ सरळ ठेवायचे आणि जो गुडघा आहे तो तुम्हाला अशा प्रकारे उलटा सवासा फिरवायचा आहे. हे बघा, हे अशा. याच्यामुळे काय होणार आहे, आपला ओटीपोट आणि जे मोठं आतडं आहे त्याच्या हालचाली खूप चांगल्या होणार आहेत. लक्षात घ्या. हे अशा प्रकारे 5 वेळा उलट, 5 वेळा सुलट, सरळ अशा प्रकारे गोल फिरवायचं, गोल. आता उजवा, ते बघत असताना तुमच्या लक्षात येईल बघ. गोल फिरवायचा. आता सरळ, बाजूला घ्यायचा, समोर आणायचा, मध्ये घ्यायचा. हे अशा प्रकारे 5 वेळा उलट, 5 वेळा सवास, अशा प्रकारे. हे झाला पहिला व्यायाम प्रकार. आता दुसरा व्यायाम प्रकार काय आहे, अशाच पद्धतीने बसायचंय, मात्र काय करायचंय, हा हात तुम्हाला इथं ठेवायचा आहे, पाठीचा काना सरळ राहील याच्यावरून काळजी घ्यायची. आणि हा जो हात आहे या हाताने आपल्या ह्या गुडघ्याला अशा प्रकारे मिठी मारायची आणि पूर्णपणे इकडं वळायचं आहे. अच्छा, खूप छान. हे अशा प्रकारे तुमच्या आतड्याला खूप चांगला पीळ बसणार आहे. सगळी घाण निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. आतड्याची हालचाल वाढणार आहे. दिवसभर एकाच ठिकाणी बसून जे मंदावलेली आहे आतड्याची हालचाल ती निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला जर अजून चांगला पीळ घेता येत असेल तर तुमचा जो कोपरा आहे तो कोपऱ्याने अशा प्रकारे इथं रेटा द्या. पूर्णपणे मान देखील वळवा. लांब श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि तो श्वास घेत असताना तुमच्या बेंबीवर आलेला जो ताण आहे तो तुम्हाला अनुभवायचा आहे. 3 वेळा लांब श्वास घ्या, 3 वेळा सोडा. खूप छान. रामकृष्ण हरी. बेंबीवर ताण येतोय बघा चांगला. आतडी चांगली पिळून निघणार आहेत आणि त्याच्यातली घाण निघणार आहे. जसं आपण कपडे धुवून पिळतो त्याच्यातली घाण निघते ना, तसाच प्रकार आहे हा. ट्विस्ट म्हणतो आपण त्याला, ॲब्डॉमिनल ट्विस्ट. हे झालं. त्याच्यानंतर विरुद्ध पायाला हे बघा तट द्यायचा आहे अशा प्रकारे. शक्यतो कंबर, मान, पाठ सरळ आणि पूर्णपणे तुम्हाला अशी ताणायची आहे जेवढं शक्य होईल तेवढं. आणि हाताने रेटा द्यायचा आहे. व्हेरी गुड, खूप छान. हे असं जर तुम्हाला खूप अवघड जात असेल तर तुम्ही अशा प्रकारे मिठीत घेऊन सुद्धा गुडघ्याला ताण देऊन पोटाला पीळ देऊ शकता. खूप छान व्यायाम आहे. व्हेरी गुड. हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार सोपा कुठला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, आता सरळ पाय लांबवायचे आहेत आणि तुमच्या हाताने तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. तुमचा जर जात नसेल तर एवढंच करा. आता माझा रोज प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आता असं करायचं नाही. पूर्ण लक्षात घ्या. पाठ अशी करायची नाही, पूर्ण अशी इथं वाकवायची नाही, अशी असं नाही, सरळ असं तुम्हाला घ्यायचं आहे. पाठला असा बाक येऊ द्यायचा आहे आणि अशा प्रकारे लांब श्वास घ्यायचा आहे, लांब सोडायचा आहे. 3 वेळा हे श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. ह्याच्यामुळे ह्या खालच्या हॅमस्ट्रिंगला, ह्या सगळ्या मांसपेशींना तर ताण मिळणारच आहे. पण आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे, आपल्याला पोटाच्या खालचा भाग आणि जो बेंबीच्या आजूबाजूच्या मांसपेशी, आतड्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी, याच्यामुळे खूप चांगल्या ट्विस्ट होणार आहेत. खूप छान. मन शांत ठेवायचंय. राम कृष्ण हरी म्हणायचं आहे. 3 वेळा लांब श्वास घ्या, 3 वेळा
सोडा. हे अशा प्रकारे जेवढं झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. पाठीला जास्त बाक येऊ द्यायचा नाही, बारीक स्लोप येऊ द्यायचा, लक्षात घ्या. हे झालं. हा झाला तिसरा व्यायाम प्रकार. आता चौथा सोपा व्यायाम प्रकार काय आहे? तुम्हाला हा जो पाय आहे अशा प्रकारे गुडघ्यातून दुमडायचा आहे. हा जो पाय आहे तो तुम्हाला इथं अशा प्रकारे आणायचा आहे. आणला, व्हेरी गुड. आणि आता तुम्हाला ह्या हाताने इथं कोपराने रेटा द्यायचा आहे आणि पूर्णपणे तुम्हाला अशा प्रकारे वळायचं आहे, मान वळवायची आहे. खूप चांगला ताण तुमच्या आतड्यावरती, पोटावरती, सगळ्या पोटामधल्या अवयवांवरती येणार आहे. लिव्हर असेल, पँक्रियाज असेल, स्वादुपिंड म्हणतो आपण त्याला, किंवा मोठं आतडं, लहान आतडं, ह्याच्यामधले सगळे जे स्त्राव आहेत, पाचकरस आहेत, खूप चांगल्या प्रकारे स्त्रावण्यासाठी मदत होणार आहे. आपण खाल्लेल्या अन्नातला कण ना कण अतिशय चांगल्या प्रकारे पचण्यासाठी मदत होणार आहे. तिथं काही घाण मल साचून राहणार नाही, गॅस होणार नाही, किंवा अजून काही गंदगी तिथं निर्माण होणार नाही. हे अशा प्रकारे 3 लांब श्वास घ्या, 3 वेळा सोडा. घेऊन दाखवतो मी तुम्हाला. जर असं तुम्हाला अवघड जात असेल तर अशा प्रकारे देखील तुम्ही याला असं आवळून धरू शकता हाताने. व्हेरी गुड. खूप चांगला ताण आणि खूप चांगला दाब तुमच्या मांडीचा पोटावरती येणार आहे आणि तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे. कित्येक दिवसाचा अपचनाचा त्रास तुमचा ह्याच्यामुळे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही करून बघा फक्त. तुम्ही म्हणाल डॉक्टर खरंच 100% याच्यामध्ये रिझल्ट आहे. हे झालं. आता विरुद्ध पायाला करायचं. आपल्याला काय करायचंय? परत थोडस पाय लांबवा, रिलॅक्स व्हा. हा पाय दुमडा, हा पाय अशा प्रकारे इथं लॉक करा आणि परत विरुद्ध अशा प्रकारे तट द्यायची आहे. तुम्हाला पूर्णपणे वळायचं आहे. खूप चांगला ताण येणार आहे. आतडी खूप चांगली लवचिक होणार आहेत. आतड्यामध्ये चिटकून राहिलेला जो मल आहे, जी घाण आहे, विष्ठा आहे, ती निघून जाण्यासाठी मदत होईल. भूक चांगली सुधारेल, पाचक रस चांगले वाढतील. हे अशा प्रकारे पोट कमी होण्यासाठी देखील मदत होईल. डायबिटीस, बीपी, कोलेस्ट्रॉल याच्यामध्ये देखील मदत होईल, कारण हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, चयापचयाचे आजार आहेत. आणि नेमकं हे सगळे व्यायाम आपलं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुधारवणार आहेत. थायरॉइडच्या आजारामध्ये देखील खूप चांगला फरक होणार आहे. कुठलाही आजार असू द्या तुम्हाला, हे व्यायाम प्रकार मदत करणार आहेत. कारण कोणत्याही आजारामध्ये पचनशक्ती चांगली असणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि नेमकी पचनशक्ती जर चांगली झाली तर आपल्या सगळ्या आजारांच्यावर आपल्याला चांगली मात करता येईल, तेही नैसर्गिकरित्या लवकरात लवकर. आता 5वा सोपा व्यायाम प्रकार काय आहे? अशा प्रकारे तुम्हाला पाय लांबवायचे आहेत. हात तुम्हाला असे ठेवायचे आहेत. हे बघा, हे असे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पायाच्या पंजावरती उभं राहायचं आहे. म्हणजे तुमचं सीट जे आहे, शरीराच्या वरचा भाग तुम्हाला वर उचलायचा आहे. बघा, तुम्ही पंजे बघू शकता खाली टेकलेले आहेत माझे. हे अशा प्रकारे मान तुम्ही खाली करा. लांब श्वास घ्या 1-2 वेळा. खूप चांगला ताण पोटावरती, बेंबीवरती येणार आहे, तो तुम्ही अनुभवा. परत खाली नॉर्मल पोझिशनला या. तुम्हाला असा अवघड जात असेल तर काय करा, तुम्ही हे अशा प्रकारे गुडघे जवळ करा आणि परत हात तुमचे असे घेऊन तुम्हाला असं देखील तुम्ही करू शकताय. हे अशा प्रकारे खूप चांगला गॅस निघून जाण्यासाठी, ऍसिडिटी कमी होण्यासाठी, मळमळ, पित्त, आंबट ढेकरा, गुळण्या येणं हे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हा व्यायाम कधी करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, कुठल्या वेळेला करायचा आहे, हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. याच्यासोबत अजून काय 5 उपाय करायचे हे तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे. ते ऐकल्याशिवाय जाऊ नका, लक्षात घ्या. हे अशा प्रकारे हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. याच्यामुळं खूप चांगला ताण तुमच्या पोटातल्या आतड्यावरती येणार आहे आणि आतडी अक्षरशः मजबूत होऊन त्यांच्यामध्ये निरोगी वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. आता 6वा व्यायाम प्रकार काय आहे? सोपा आहे. पाय लांबून बसायचा आहे. त्याच्यानंतर एक पाय अशा प्रकारे तुम्हाला दुमडायचा आहे. दुसरा पाय जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि आता तुम्हाला परत अशा पद्धतीनं ट्विस्ट द्यायचा आहे. हे बघा, अगोदर आपण काय केलं तर दोन्ही पाय फोल्ड करून अशा प्रकारची पोझिशन घेतली होती. आता काय करतोय आपण, एक पाय फोल्ड केलाय आणि एक पसरून ठेवलाय. याचा देखील अतिरिक्त चांगला फायदा आपल्याला या सगळ्या अपचनाच्या त्रासासाठी होणार आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला तट लावून धरायचं आहे आणि मान तुमची अशी पूर्ण करायची आहे.
याच्यामुळं तुमच्या पोटावरचा ताण, पोट गच्च झालेलं, डंबारलेलं, अस्वस्थ, बेचैन वाटणं पूर्ण कमी कमी होईल. आणि पोट जेव्हा हलकं हलकं वाटतं ना, तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटून जाईल. माऊली तुम्ही करून बघा हे आणि मग तुम्ही मला सांगा. त्याच्यानंतर विरुद्ध पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे. बघा एवढा हलका फुलका व्यायाम आहे तरी सुद्धा मला थोडासा दम लागतोय आणि मला घाम सुद्धा येतोय. बघा तुम्हाला सुद्धा घाम आलेला असेल. बघा फ्रेश वाटायला, तुम्हाला हलकं वाटायला लागेल. रामकृष्ण हरी म्हणायचंय. हे बघा असं. किंवा असं जर जास्त अवघड वाटत असेल, दुखत असेल, तर हाताने सरळ ह्या गुडघ्याला असा तुमच्याकडे खेचा आणि मान, तुमचं जे पाठ आहे ते विरुद्ध दिशेला अशा प्रकारे वळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. हे करत असताना तुम्ही पाठ सरळ ठेवा, अशी कुबड काढून बसू नका, सरळ ठेवली पाहिजे अशी. व्हेरी गुड. आता 6 व्यायाम प्रकार, अतिशय सोपा आणि अतिशय परिणामकारक असणारा हा व्यायाम प्रकार आहे. आपण शौचासला जसं इंडियन टॉयलेट वरती बसतो तशा प्रकारे तुम्हाला इथं बसायचंय. पण ते बसत असताना आपण पाय सरळ ठेवतो, पण ह्या आसनामध्ये पाय करायचे काय करायचे, तुम्हाला बाहेरच्या दिशेला करायचे. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं, पूर्ण करा म्हणत नाही, हे अशा प्रकारे. आणि तुम्हाला खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर खाली बसायला अवघड जात असेल, गुडघा तुमचा दुखत असेल, तर खाली तुम्ही काहीतरी उशा घ्या किंवा तक्या घ्या, लोड घ्या, काहीतरी उंची, काहीतरी तिथं सपोर्ट घ्या, त्याच्यावर बसा. असं बसल्यानंतर तुमच्या कोपरांनी तुमच्या गुडघ्यांना अशा प्रकारे रेटा द्यायचा आणि नमस्कार पोझिशन मध्ये बसायचं. लांब श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा 3 वेळा. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली असं म्हणायचं. वेदना होत नाहीत. आपल्या देवाचं नाव घ्यायचं. ज्या कोणत्या देवावर तुमची श्रद्धा आहे, ज्या कोणत्या गुरुवर, ज्या कोणत्या महान व्यक्तीवरती तुमची श्रद्धा आहे, त्याचं नाव घ्या. तुम्हाला खूप छान वाटेल, प्रेरणा मिळेल, मन शांती मिळेल, उत्साह येईल तुमच्या मनामध्ये. रामकृष्ण हरी. मला असं म्हणतो आपण, ह्याला खूप चांगला फायदा फक्त पोटासाठीच नाही, तर स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीचे आजार कमी होण्यासाठी, पीसीओडीचा आजार कमी होण्यासाठी, गर्भधारणेच्यासाठी खूप चांगला हा आसनाचा प्रकार मानला जातो. शास्त्रोक्त प्रकार आहे. व्हेरी गुड. मानपाठ सरळ ठेवा, नजर समोर, डोळे बंद करू शकता तुम्ही. लांब श्वास घ्या, सोडा. हळूहळू तुम्ही या आसनातून बाहेर यायचं आहे. रिलॅक्स व्हा, पाय सरळ करा. खूप छान. हे अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं परत सुखासनामध्ये बसा. हे 7वं आसन झाल्याच्या नंतर रिलॅक्स व्हा. खूप छान वाटत आहे. 7च व्यायाम प्रकार केलेत, पण एकदम पोट हलकं हलकं झाल्यासारखं वाटायला लागलंय. आता 8वा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, थोडस तुम्हाला दिसेल असं. मागं सरकतो आणि पाय शक्य तितके मी फाकवण्याचा प्रयत्न करतो, अंतर घेण्याचा प्रयत्न करतो. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, अजिबात झुकायचं नाही. आता हात एकमेकांना मी गच्च पकडेन आणि दळण दळल्यासारखं करेन. पूर्वीच्या काळी बायका बसून दळण दळायच्या, त्याच्यामुळे त्यांना खूप चांगला फायदा त्याचा व्हायचा. त्यांचं खाल्लेलं अन्न कधी त्यांना पचलं नाही असं व्हायचंच नाही. पोट जड होणं, पोट गच्च होणं असं व्हायचंच नाही. आता आपल्याकडे जातं नाही किंवा दळण दळायला काही नाही, मग आपण अशा प्रकारे उगच दळण दळू शकतो. कशा प्रकारे दळायचंय बघा. अशा प्रकारे तुम्ही हात गच्च पकडायचे आणि अशा प्रकारे दळत द्यायचे. आयशा. व्हेरी गुड. खूप छान. जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जावा, जेवढं शक्य होईल तेवढं सरळ व्हा. ईशा. राम कृष्ण हरी. ईशा. पहिली माझी ओवी ग. अजून कुठली ओवी तुम्हाला येत असेल जात्यावरची ती मनात मनात करा. हे झालं सरळ. आता उलट पण करूया. 5 वेळा करा. खूप चांगला दबाव तुमच्या पोटातल्या अवयवावरती होणार आहे. याला कोर एक्सरसाइज असं म्हणतो. कोर म्हणजे आपलं बॉडीचं जे धड आहे शरीराचं, त्या धडातले सगळे अवयव, पोटातले सगळे अवयव जे आपल्याला पचनासाठी अत्यंत मदत करतात, त्याच्यामुळे ह्याची चांगली हालचाल होणार आहे. दिवसभर एकाच ठिकाणी बसून तिथला रक्ताभिसरण मंदावणार आहे, परंतु ह्या सगळ्या व्यायाम प्रकारामुळं त्या अवयवांचं चांगलं पोषण होणार आहे आणि तुम्हाला पचनाचा कुठलाच आजार होणार नाही. माऊली. रामकृष्ण हरी. आता 9वा व्यायाम प्रकार काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आता,
हळूहळू हळूहळू उतानं झोपायचे, पाठीवरती झोपायचे, हे अशा प्रकारे. व्हेरी गुड. आणि काय करायचं तुम्हाला आता, एक गुडघा अशा प्रकारे उचलून त्याच्या खाली मिचकीमध्ये धरायचंय आणि त्याला तुम्हाला गोल फिरवायचंय. हे बघा, हा, खूप चांगला ताण तुमच्या ओटीपोटावरती, मोठ्या आतड्यावरती येतो. मोठ्या आतड्यावर का बरं जास्त फोकस करायला आपण, मोठं आतडच आहे जिथं आपली शौचास जमा होते, जिथं आपली शौचास तयार होते, गुदद्वाराच्या तिथं जमा करून ठेवली जाते. हे अशा प्रकारे. परत विरुद्ध दिशेला हे अशा प्रकारे 5 वेळा. ह्याच्यामुळं पायाच्या मांसपेशी तर होणारच आहे. कंबर दुखीचा त्रास देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कमरेच्या मांसपेशी आकडलेल्या रिलॅक्स होण्यासाठी तर मदत होणारच आहे. परत 10 पाय आणि पचन शक्तीचं आरोग्य चांगलं होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही मंडळी. रामकृष्ण हरी म्हणा. हे त्याच्यानंतर विरुद्ध. व्हेरी गुड. एकदम रिलॅक्स. बघा, घाम यायला सुरुवात झालेली आहे मला. बारीकच व्यायाम प्रकारे, आपण कुठं झटझटून गेली नाही किंवा काय नाही. हे बघा, हे अशा. पुन्हा दोन्ही पाय. हे बघा, हे बघा. त्याच्यानंतर उलट. हे काय नाही, मस्त होते हो हे. खूप चांगलं आहे. आपल्याला कळत नाही, आपल्याला फक्त औषध गोळ्या खायची सवय लागलेली आहे. डॉक्टर मला औषध द्या किंवा गोळ्या द्या किंवा सलाईन द्या किंवा असले टॉनिकच द्या, पोट साहेब वाढण्यासाठी त्रिफळा चूर्ण द्या, अजून काय द्या. हे असलं नाही. हे करून बघा तुम्ही, 100% फरक पडणार आहे. ह्याचा काय साईड इफेक्ट नाही, काय नाही. आणि नैसर्गिक आराम मिळणार आहे. हे झालं. आणि आता 10वा सोपा व्यायाम प्रकार आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याचं नाव काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा, तुम्हाला जर माहित असेल तर. ह्या व्यायाम प्रकाराचा अशा प्रकारे तुम्हाला गुडघे वर उचलून मांड्या तुमच्या पोटाला लावायच्या आणि दोन्ही हाताने तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाय ढिल्ले सोडायचे, हात ढिल्ले सोडायचे, अशा प्रकारे. आणि हे करत असताना जर तुमच्या खालून ढरकळी निघाली तर अजिबात लाजायचं नाही. तर असा आवाज आला, नो प्रॉब्लेम. कारण हे असं नाही, कित्येक दिवसाची जी काही मूळ किंवा गॅस जमा झालेला आहे अशुद्ध, तो निघून जाणार आहे. बघा, पोटात गॅस होणं, पाद येणं हे नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्यात काय लाजायची किंवा काहीतरी आजाराची गोष्ट असं नाही. दिवसातून 10-15 वेळा पादणं हे नॉर्मल समजलं जातं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पण पादाचा खूप घाणेरडा वास येत असेल, किलर पाद असेल, आजूबाजूचं वातावरण खल्लास करून टाकत असेल, तर अशा वेळी मात्र तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेणं गरजेचं आहे. 2-2, 3-3 दिवस संडास होत नाही. आता नॉर्मल संडासला किती वेळ जावं, तर वैद्यक शास्त्रानुसार दिवसातून 3 वेळा ते आठवड्यातून 3 वेळा संडासला जाणं हे नॉर्मल समजलं जातं. पण त्याच्यापेक्षा काय कमी जास्त झालं तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. आता हे झालं आसन. त्याचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचंच आहे. आता ह्या आसनामध्ये राहून तुम्ही असं रोलिंग सुद्धा करू शकता, तुम्हाला लाड आल्यासारखं. ह्याच्यामुळं अजून तुमची आतडी ढवळून निघते, खेळून निघते, सळसळून निघते. तिथलं रक्ताभिसरण सुधारेल. जी आळशी झालेली, मंद झालेली आतडी आहे ती ह्याच्यामुळे लका हलते आणि तुम्हाला तुमचं शरीर सुद्धा, मन सुद्धा लका चांगलं होईल. हे बघा, नंबर 1 काम आहे. तर हे झाले 10 सोपे व्यायाम प्रकार. त्याच्यानंतर थोडस तुम्हाला उजव्या कुशीवरती व्हायचंय आणि अशा प्रकारे. आणि जर मग असे सांगितल्याप्रमाणे जर तुमचे गुडघे दुखत असतील ह्याच्यावर ताण घेतल्यानंतर हे आसन करताना शेवटचं 10 तर तुम्ही खाली देखील पकडू शकता बरं का. अशा प्रकारे हे बघा, गुडघ्याच्या खाली, म्हणजे गुडघे तुमचे रिलॅक्स होतील, ताण येणार नाही आणि त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता. आता हे सगळे व्यायाम प्रकार नेमकं कुठल्या वेळेला करायचे, तर सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही हे व्यायाम प्रकार केले तर तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सगळे 10 व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतात. जर तुम्ही अजून जास्त वेळ करू शकत असाल तुम्हाला जास्तीचा फायदा घेण्यासाठी, तर तुम्ही हळूहळू त्याचं प्रमाण, त्याचा वेग आणि वेळ देखील वाढवू शकता. आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचा असेल हा व्यायाम प्रकार, तर दुपारच्या जेवणानंतर साधारण 5-6 तासांनी तुम्हाला हे व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरणार आहेत. रात्री मात्र जेवण झाल्यानंतर उशिरा तुम्ही अजिबात हे व्यायाम प्रकार
करू नका। यासोबतच तुमच्या पोटाचं किंवा ओटी पोटातल्या कुठल्या अवयवाचं कुठलं ऑपरेशन झालं असेल, मेजर सर्जरी झाली असेल, सिजर झाला असेल किंवा अजून काही टाक्याची सर्जरी झाली असेल, तर अशा वेळेला तुम्हाला काही दिवस थांबून 1-1.5 महिना 2 महिने तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे सगळे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करायची। आता शेवटचा मुद्दा आहे व्हिडिओतला, अतिशय महत्वाचा, अत्यंत सहज सोपे करता येणारे घरगुती 5 सोपे उपाय आहेत। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे, त्याची आपल्याला किंमत वाटत नाही कारण ते आपल्याला फुकट मिळतं, त्याचं नाव आहे पाणी। पाण्यासारखं दुसरं टॉनिक नाही, मी नेहमी सांगत असतो। दिवसभरामध्ये तुम्ही 3.5-4 लिटर तुमच्या वयानुसार, उंचीनुसार, तुमच्या वातावरणानुसार, कामानुसार तुम्ही पिलं पाहिजे। पाणी तुमच्या शरीराला व्यवस्थित पुरते का नाही ओळखायची सोपी तपासणी घरच्या घरी करायची, ती म्हणजे तुमच्या लघवीचा रंग दरवेळी बघायचा आहे आणि जरा जरी पिवळा वाटला लघवीचा रंग तुमचा, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायचंय। ही साधी ट्रिक लक्षात ठेवा आणि पाणी घ्या। हे सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय नैसर्गिक आहे। दुसरा महत्वाचा उपाय आहे, तुमच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थ रेचक म्हणून काम करतात, याच्यासाठी तुम्हाला वेगळं औषध घ्यायची गरज पडणार नाही। आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, साधं सोपं गोष्ट आहे, जी फळं सालीसहित खाता येतात ती फळं तुम्हाला बारीक चावून खायची आहेत। फळांचे ज्यूस करून तरी सुद्धा तुम्ही प्यायचे नाहीत। सोबतच हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या तुमच्या आहारामध्ये सातत्यानं दररोज असल्या पाहिजेत। यासोबतच खास करून रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही नेहमीपेक्षा भाजी दुप्पट खा, म्हणजे जर तुम्ही 1 चपाती खाणार असाल तर साधारण 2-2.5 वाट्या तुम्ही भाजी खा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। आणि यासाठी, या फायबरसाठी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, घरामध्ये तुम्ही चपाती करा किंवा भाकरी करा, दोन्हीही पिठं तुम्ही कधीही चाळून घेऊ नका, कोंड्यासहित करा। त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेला तुम्ही चपाती खाऊ नका आणि जर दिवसा खायची असेल तर त्याचं देखील पीठ तुम्ही चाळून घेऊ नका, कारण याच्यामध्ये असणारा जो कोंडा आहे, फायबर आहे, ते आपल्या आतड्यामध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी आणि संडास मऊ करण्यासाठी मदत करतं, आतड्याच्या हालचाली वाढवण्यासाठी मदत करतं, पोट साफ व्यवस्थित होतं। ज्यांचं नियमित पोट साफ होतं, कडक संडास होत नाही, जोर द्यावा लागत नाही, त्यांना मूळव्याध कधी होत नाही। झालाच असेल तर ही ट्रिक तुम्ही आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तिसरा सोपा महत्वाचा उपाय आहे, दरवेळी जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही एक मिश्रण 1 चमच्याभर खा। या मिश्रणामध्ये काय काय टाकायचं आहे, तर तुम्ही ओवा, तीळ, बडीशोप, धनाडाळ, भोपळ्याच्या बिया, कारळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बिया एकत्रितपणे समप्रमाणामध्ये घेऊन बारीक तव्यावरती थोडंसं सैंधव मीठ टाकून भाजून घ्या। तव्यावरच कडक होऊ द्या, काचेच्या भरणीत भरून ठेवा। दरवेळी जेवण झाल्यानंतर बारीक चावून खा, नक्कीच तुम्हाला तोंड तर फ्रेश होईलच, पण पचनशक्ती देखील चांगली होण्यासाठी, खाल्लेलं पचण्यासाठी, अपचनाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल। चौथा महत्वाचा उपाय आहे तुमची मनस्थिती चांगली ठेवणं। आता तुम्ही म्हणा हा का उपाय आहे का? हो, मनाचा आणि पोटाचा खूप जवळचा संबंध आहे। पोटाला आपण सेकंड ब्रेन किंवा सेकंड माइंड असं देखील म्हणतो। इथं तर असतंच आपलं मन, पण इथं देखील मन आहे। ज्याची मनस्थिती चांगली असते त्याला कधी अपचनाचा त्रास होत नाही। त्यामुळे मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी छंद जोपासा, सकारात्मक राहा, माझे व्हिडिओज बघा, त्याच्यामधून देखील खूप चांगली प्रेरणा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नैसर्गिकरित्या आनंदी राहाल। योगा, ध्यान धारणा, प्राणायाम, मेडिटेशन करा, नक्कीच तुमची मनस्थिती चांगली राहील आणि मनस्थिती चांगली राहिली तर तुमचं पोटाचं आरोग्य देखील चांगलं राहील। आणि 5वा सोपा महत्वाचा उपाय आहे, तुमच्या दररोजच्या आहारामध्ये ताक, दही किंवा आंबवलेले पदार्थ जसं इडली, डोसा, ढोकळा, उत्तप्पा याचा आवर्जून समावेश करा, कारण या पदार्थांच्या मध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक भरपूर प्रमाणामध्ये असतात, ज्याच्यामुळे आपल्या आतड्यामध्ये चांगले जंतू निर्माण होतात, जे आपल्या पचनासाठी अत्यंत वरदान ठरतात आणि त्यामुळे आपल्याला गॅसचा, अपचनाचा किंवा ऍसिडिटीचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास अजिबात होत नाही। तर हे झाले पचनशक्तीच्या आरोग्यासाठीचे 10 सोपे व्यायाम आणि 5 सोपे उपाय। आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची। मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा।
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवत असतो. ज्यावेळेस तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच आमच्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आजच जॉईन करा. सगळ्यात महत्वाचं, हा व्हिडिओ तुमच्या अपचन असणाऱ्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील छान छान दुवा देतील, आशीर्वाद देतील. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.